काव्य स्टडी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. लहान बाळांनो, चला तर आज आपण काय शिकणार आहोत तर काना. मग काना म्हणजे काय असतं तर कोणतंही अक्षर असेल आणि त्याला जर अशी जोडून रेष दिलेली असेल अशी उभी तर त्याला आपण काय म्हणतो काना म्हणतो. मग चला कसं शिकायचं, तुम्हाला येतो का काना वाचायला? चला. क ला काना का. ख ला एक काना खा. ग ला एक काना गा. घ ला एक काना घा. च ला एक काना चा. छ ला एक काना छा. छ च्या नंतर कोणती बाराखडी आहे? ज ला एक काना जा. झ ला एक काना झा. ट ला एक काना टा. ठ ला एक काना ठा. ड ला एक काना डा. ढ ला एक काना ढा. हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला मराठी वाचन सोपं जाणार आहे. न ला एक काना ना. त ला एक काना ता. थ ला एक काना था. द ला एक काना दा. ध ला एक काना धा. न ला एक काना ना. प ला एक काना पा. फ ला एक काना फा. ब ला एक काना बा. भ ला एक काना भा. असं वाचन करत चालायचं म्हणजे तुम्हाला मराठी वाचायला येतं, सोपं जाणार आहे. मला एक काना मा. य ला एक काना या. याच्या नंतरची कोणती बाराखडी आहे? र ला एक काना रा. ल ला एक काना ला. व ला एक काना वा. श ला एक काना शा. श ला एक काना शा. स ला एक काना सा. ह ला एक काना हा. ला एक काना ला. क्ष ला एक कानाक्षा. ज्ञ ला एक काना ज्ञा. बघा आपण आज काय शिकलो तर काना शिकलो. मग कसा? का, खा, गा, घा, चा, छा. जा, झा,